झी 24 तास एक पाऊल पुढे। चिपळूण इथं होणाऱ्या 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लागलेलं वादाचं ग्रहण अजूनही संपत नाहीये। आता तर साहित्य संमेलनाची ओळख असलेली ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की संमेलन आयोजकांवर आली आहे। साहित्य संमेलन मंडपाच्या एका प्रवेशद्वाराला लेखक विचारवंत हमीद दलवाई यांचं नाव देऊन 11 जानेवारीला त्यांच्या मिरजोळी या गावातल्या घरापासून ग्रंथदिंडी काढण्यात येणार होती। मात्र या दिंडीला आणि प्रवेशद्वारालाही हमीद दलवाई यांचं नाव देण्यास सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज हुसेन, सिरत कमिटी, सहारा वेलफेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक संस्थांनी विरोध केला। हा विरोध लक्षात घेऊन ग्रंथदिंडी रद्द केल्याचं संयोजन समितीचे कार्यवाह प्रकाश देशपांडे यांनी जाहीर केलंय। स्वतःला समाजसुधारक म्हणवणारे हमीद दलवाई हे नास्तिक होते, तसंच त्यांनी कोणत्या सुधारणा घडवून आणल्या असा प्रश्न विरोध करणाऱ्यांनी उपस्थित केला। चिपळूण साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच वादात अडकले। एक नजर टाकूया या वादांच्या मालिकेवर। हम मराठे यांनी जातीयवादी प्रचार केल्याचा आरोप करून मराठा संघटनांचा उमेदवारीला विरोध होता। कोमसाप जी कोकणातली एक महत्त्वाची संघटना आहे ती या संमेलनापासून अलिप्त राहिली आहे। राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे ही संमेलनाआधीच वाद सुरू झाले आहेत। संमेलन आयोजनामध्ये डावलल्यानं पालकमंत्री भास्कर जाधव यांनी ही जाहीर टीका केली होती। संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचं चित्र असल्याबद्दल मराठा संघटनांनी इशारा दिलाय। संमेलन व्यासपीठाला शिवसेना प्रमुखांचं नाव देण्यावरून साहित्यिक पुष्पा भावेंनी विरोध दर्शवलाय। संमेलनात राजकारण्यांची उडबस वाढल्यानं परिसंवाद झाकळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे। 15 आमदारांचा प्रत्येकी 5 लाख रुपये निधी संमेलनाला वळता केल्यानं काही संघटनांचा आक्षेपही आहे। हमीद दलवाई यांच्या गावातून जाणारी ग्रंथदिंडी काही मुस्लिम संघटनांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।